शरद पोंक्षे सर यांना उत्तर म्हणून मी आधी व्हिडिओ बनवला, पण खरंच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती का जाळली याचं खरं कारण मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून काही महत्त्वाचे मुद्दे मांडून सांगणार आहे. संपूर्ण अभ्यास करून बोलणं कधी चांगलं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथील 14 तळे सत्याग्रहादरम्यान मनुस्मृतीचे दहन केले. त्यामागची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. पहिलं, विषमतेचे प्रतीक. आंबेडकरांच्या मते मनुस्मृती हा ग्रंथ मानवी समानता, स्वातंत्र्य आणि न्यायमूल्यांच्या विरोधात होता. तो समाजाला उच्च नीच अशा जातीपातीच्या भिंतीमध्ये विभागत होता. दुसरं, स्त्री आणि शूद्रांवर अन्याय. मनुस्मृतीने स्त्रिया आणि शूद्रांना शिक्षणापासून व संपत्तीपासून वंचित ठेवले होते. त्यांना गुलामीचे वागणूक देण्याचे समर्थन या ग्रंथात केले होते. तिसरं, अमानवीय कायदे. या ग्रंथात शूद्रांसाठी अत्यंत कठोर आणि अपमानजनक शिक्षेच्या तरतुदी होत्या, ज्या लोकशाही आणि मानवी हक्कांच्या पूर्णपणे विरोधात होत्या. चौथं, वैचारिक उठाव. केवळ पाणी पिण्याचा अधिकार मिळवणे हा सत्याग्रहाचा मर्यादित हेतू नव्हता, तर ज्या विचारधारेमुळे हा अन्याय होतो त्या विषमतेच्या मुळावर प्रहार करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. थोडक्यात सांगायचे तर गुलामीचे समर्थन करणाऱ्या मानसिकतेचा निषेध करण्यासाठी त्यांनी हे क्रांतिकारी पाऊल उचलले. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उगवत्या सूर्याप्रमाणे आहेत. म्हणजे सूर्याला कधीही त्याचं महत्त्व सांगावं लागत नाही. त्याचं महत्त्व अखंड जगाला माहीत असतं. तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बुद्धिमत्ता, त्यांचे कार्य, त्यांचं शिक्षण हे सर्वांना माहीत आहे. पण शरद पोंक्षे सरांसारख्या सुशिक्षित लोकांना हे माहीत असूनही मुद्दाम लोकांच्या मनात विष कालवण्याचं काम ते करत आहेत. म्हणून आम्हाला बोलावं लागतं. जय भीम.